पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। मनोज जरांगे पाटील आता दिल्लीला जाणार आहेत। आनंदाचा सोहळा म्हणून दिल्लीला जाऊ असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला की दिल्लीला जाऊ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। आंदोलन नाही, मागणी नाही, फक्त शिवरायांनी अटकेपार झेंडा लावला ती ठिकाणं पाहायला जाणार असंही जरांगेंनी स्पष्ट केलंय। आणि पश्चिम महाराष्ट्रातील युद्ध एकदा सोयीला लागलं, एकदा दिल्लीला जाऊ। काय नाही, आपलं आनंदाचा सोहळा, आनंदाचा सोहळा। अरे बघायला पाहिजे नाही रे, तिथं मागणी नाही, आरक्षण नाही, मागणी घेऊन नाही चाललो अजिबात। हे बघा, आपल्या राजाने अटकेपार झेंडे फडकेले, अफगाणिस्तान पर्यंत अटक कटक, दिल्लीला सुद्धा झेंडा फडकेला। कुठं फडकेला कोणाला माहिती का? बघायला पाहिजे प्रत्यक्ष, त्याशिवाय मजा नाही। दरम्यान हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली आणि मराठा बांधवांना हे प्रमाणपत्र वाटप केलं जात आहे। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप केलं जात आहे, तर धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटलेलं आहे।